सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे। केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये 6% थेट 15% वाढ केल्यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा तब्बल 9,000 वधारले आहेत। आजपासूनच हे नवे दर लागू झालेत। दरम्यान वर्षभर सोनं चांदी खरेदी करण्याचं टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% इतकं वाढवण्यात आलंय। यामुळे एक तोळं सोनं 9,000 रुपयांनी महागलंय। नवे दर आजपासूनच लागू झालेत। पंतप्रधान मोदी यांनी वर्षभर सोनं चांदी खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर लगेचच नवी दरवाढ लागू झाली। भारत प्रत्येक वर्षी 7 लाख कोटींचं सोनं आयात करतो। हे सोनं डॉलरमध्ये खरेदी केलं जातं। देशात दरवर्षी साधारणपणे 600 ते 800 टनापर्यंत सोन्याची मागणी असते। 2025 मध्ये ही मागणी सुमारे 710.9 टन राहिली। मात्र 2026च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी घटून केवळ 151 टनांवर आली। जर भारतीयांनी एक वर्षासाठी सोनं खरेदी कमी केली किंवा बंद केली तर याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो। भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश सोनं परदेशातून आयात करतो। त्यामुळे आयात कमी झाल्यास सरकारचं परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचू शकतं। यामुळे व्यापारी तूट कमी होईल, रुपयाला मजबूती मिळू शकते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो। पुण्यामधल्या पंप चालकांना पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा कमी होतोय। दिवसाला एकच टँकर या ठिकाणी येतो, त्यामुळे पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झालेला आहे। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना इंधनाचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय। पेट्रोल आणि डिझेलचा एकच टँकर दिवसाला मिळत असल्यानं पुरवठा साखळीवरही परिणाम झालाय। यासह इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल बचतीचा सल्ला दिल्यानंतर नागरिकांनी आता संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। आवश्यकता तेवढे तो वापरायला लागेल, बाकी जेवढे शक्यता जे टाळता येईल तेवढं करायचं आपण। लोकांचं कसं काय भागत, लोकांचं कसं होईल, मोदींना असं बोलायला नाही पाहिजे। आता त्याला म्हणजे मस्त म्हणतात की तुम्ही गाड्या का कमी वापरा, पण नाही होऊ शकणार। हे असंच चालू राहणार, वापरावंच लागणार। आता त्यांनी जाहीर केलेलं आहे, पण या प्रॅक्टिकली सगळ्याच बाबतीत शक्य होणार नाहीयेत या गोष्टी। लोकांना डिझेल पेट्रोल वापरावंच लागणार ना। फक्त कमी वापरतील, थोडे दिवस लोक विचार करतील बाबा आपण हे करायला पाहिजे म्हणून, पण ते रोज रोज शक्य नाही होणार। 4-6 दिवस शक्य होईल, 7व्या दिवशी परत त्यांना ते रेग्युलर वापरावंच लागणार। जितेंद्र आव्हाड यांनी काल घोड्यावर बसून केलेल्या आंदोलनावरून आता सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। आव्हाड घोड्यावर बसले हा घोड्याचा अपमान झाल्याची टीका खोत यांनी केली आहे। मोदींचं आव्हान तुम्हाला काय कळणार? गधा क्या जाने गुड़ क्या चीज होती है। तुम्ही ज्या घोड्यावर बसला आहात तो खऱ्या अर्थानं त्या घोड्याचाही अपमान आहे। याच घोड्याच्या पाठीवर बसून इतिहास घडला आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहिला, अनर राष्ट्रही उभं राहिलं। आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की तुम्ही बंगल्यातनं गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं आणि मंत्रालयात जायचं। त्या पक्षीय दृष्टिकोनातून बघाल तर तुम्ही भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। या वेळेला तुम्हाला जनतेनं घोड्यावर बसवलंय, तुम्ही अशाच पद्धतीची नौटंकी केली तर पुढच्या वेळेला जनता तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही। तेल कमी वापरा। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, एवढं डोक्याला तेल लावतात। आता मला माहित नाही उद्यापासून ते तेल वापरणार, केस कापणार, काय करणार माहित नाही मला, पण त्यांनी पण तेल वापर कमी करावा आता केसाला। सल्ला तुम्ही देतात ते ऐकतील? नाही, आम्ही कोणाला सल्ला देत नाही। सल्ला मी फक्त मोदींचा ऐकला म्हणून घोड्यावर बसलो। ते उंटावर बसायला पाहिजे होतं, कारण ते ज्या समूहाला ते रिप्रेझेंट करतात तर तो समूह उंटावरून प्रवास करतो। ते चुकून घोड्यावर गेले। घोडा म्हटल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलं ना, तर ते कुठे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात? तर ते ज्याला मानतात त्यांचं वाहन उंट आहे, त्यामुळे ते उंटावर बसतात। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये पालिकेनं अतिक्रमण विरोधामध्ये कारवाई केली। MIM नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। निदा खानला लपवलेल्या घरावर पालिकेनं बुलडोझर चालवला। कारवाईच्या आधी मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली। TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला लपवल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या MIM नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आज पहाटेच पालिकेनं बुलडोझर चालवला।
छत्रपती संभाजीनगर पालिकेचं पथक पहाटेच नारेगाव परिसरात दाखल झालं आणि बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली. पालिकेचे 150 कर्मचारी, 10 बुलडोझर आणि 2 पोकलेनच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. कारवाईला सुरुवात होण्याआधी मतीन पटेलची पत्नी आपल्या चिमुकलीसोबत संविधानाची प्रत घेऊन पालिकेच्या पथकासमोर उभी होती. दरम्यान बांधकाम अनधिकृत होतं हे स्थानिकांनाही माहिती होतं, म्हणून त्यांनी कारवाईचं स्वागत केल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला मतीन पटेलनं कौसर पार्कमधील घरात लपवलं होतं. 9 मे रोजी महापालिका प्रशासनानं मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावली होती. 3 दिवसात समाधानकारक उत्तर देण्याचं नोटिशीतून सांगण्यात आलं होतं. मतीन पटेलनं पालिका प्रशासनाविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली. नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगत 15 दिवसांचा वेळ मागितला होता. मतीन पटेलनं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर काल तातडीची सुनावणी झाली. कोर्टानं निकाल न देता पुढील सुनावणी 18 मे रोजी होईल असं सांगितलं. यानंतर पालिका प्रशासनानं शेवटची 24 तासांसाठीची अंतिम नोटीस पाठवली. अखेर मतीनच्या नारेगावमधील घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला. दोन 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणामध्ये मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण आहे. यामध्ये 2008 मध्ये आंदोलनाच्या दरम्यान मारहाण केली नाही असं राज ठाकरे यांनी आज कोर्टात सांगितलं. ठाणे कोर्टामध्ये ते हजर झाले होते. आंदोलनाच्या वेळी कामाच्या निमित्तानं नाशिकला होतो असंही राज ठाकरे यांनी कोर्टात म्हटलंय. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी ही उत्तरं दिली. दरम्यान उत्तर भारतीयांना मनसेनं मारहाण केल्याचा आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये ही सुनावणी झाली. ठाणे कोर्टामधील आजची सुनावणी संपली. 18 मेला आता पुढची सुनावणी होणार आहे. बारामतीमध्ये आणखी एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे. प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित असल्याची देखील माहिती आहे. तर बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना, वैमानिक यामध्ये सुरक्षित आहे. बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळल्याची घटना घडली. अजितदादांचा अपघात झालेल्या गौजीबावी गावातच पुन्हा एकदा विमान कोसळलंय. बारामतीत रेडबर्ड कंपनीचं शिकाऊ विमान पडलं. दरम्यान पायलट सुरक्षित असल्याची माहिती. शेतातील खांबाला विमान धडकून खाली कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हे तेलतराच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकल्यावर मी उठून उभं राहिली. काय वाजलं मग तर इमान, मी म्हणलं आता काय खरं नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पड्यावर सरली. पुन्हा इमान खाली बसलं. इमान खाली बसले, मी बघायला आली. म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं. तर आमच्यातली काय म्हणली, पुढे जाऊ नको, बिटल इमान ते तिथे आयल असतं. मग अजून मागे सरली. मग ते किती माणसं होती एकच काय शाबत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्यांना. मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं. बाहेर निघलं दार उघडून, काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं. मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले. आम्ही सगळी जवळ आलो. शिकाऊ विमान नेमकं कशामुळे पडलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीही रेडबर्ड या कंपनीचं विमान या ठिकाणी कोसळलंय. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. तटकरे पटेलांसह त्यांचे 22 आमदार हे भाजपमधून लढणार असा दावा रोहित पवारांनी केला आहे. त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेतील देखील काही आमदार भाजपमधून लढणार असा दावा रोहित पवार करतायत. तर सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही असं अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवारांचं भविष्य एक दिवस खोटं ठरेल असा पलटवार अनिल पाटील यांनी केलाय. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. आत्ताच प्रवेश करतात, पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा की भाजपबरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही, असं माझं तरी मत आहे. पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाहीतर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने स्वीकारणार.
आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा, आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा. कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आजच 237-32 आमदार आमच्या सोबत आहेत, अजून 40 कुठे वाढवायचे आहेत. आणि उलट त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही आमच्याकडे त्यांना, त्या पक्षातल्या लोकांना घेऊ शकतो. पोटाच आहे, याला काही अर्थच नाहीये. 3 वर्षानंतरच्या निवडणुका आणि आतापासून ते नाशिकमध्ये जसं भविष्य सांगितलं जायचं तशा पद्धतीने यांनी भविष्य सांगायला एक दिवस ते खोटं ठरेल हे बघा तुम्ही. साहेब काल उपलब्ध आहेत, आज उपलब्ध आहेत असं ज्या वेळेला निरोप आला त्यावेळेला काल त्याला भेटायला गेलो. साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे. तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं, कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही. मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे. कारण तटकरेजी यांनी, त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे. त्यामुळं कधी आपल्या भावनेतनं, कधी आपल्या एखाद्या वेळी चर्चा करावीशी वाटतं की आपले जे स्नेही असतात, मी साहेबाकडे जाऊन आलो, याचा अर्थ काही राजकीय विषय नसतात. मला वाटतं त्याच्यात काही राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये आता पुन्हा पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. धान पिकाच्या कापणीचा हंगाम सुरू असल्यामुळे आता सध्या शेतकरी चिंतेत आहे. साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. वाडेफाटा परिसरामध्ये झाडही कोसळलं. झाड कोसळल्यामुळे काही काळासाठी इथे वाहतूक ठप्प झाली होती.